नमस्कार मित्रो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी राज्यातील जवळपास 59 लाखपेक्षा जास्त महिलांनी ऑनलाइन अर्ज केलेला आहे, तर 15 लाखापेक्षा जास्त महिलांनी ऑफलाइन अर्ज केलेला आहे। आता या सर्व महिलांना जी प्रतीक्षा आहे ती म्हणजे पात्र लाभार्थ्यांच्या यादीची, म्हणजे पात्र लाभार्थ्यांची यादी नेमकी कधी येते, या पात्र लाभार्थी यादीमध्ये आपलं नाव येईल का। मित्रो ज्या लाभार्थ्यांनी आपला ऑनलाइन किंवा ऑफलाइन फॉर्म जो आहे तो व्यवस्थित भरलेला आहे, जी माहिती सांगितलेली आहे ती माहिती व्यवस्थित भरलेली आहे, जे डॉक्युमेंट्स आपल्याला सांगितलेले आहेत ते डॉक्युमेंट्स व्यवस्थित अपलोड केलेले आहेत, अशा लाभार्थ्यांचे लवकरच पात्र लाभार्थी यादीमध्ये नाव येईल। पण ज्या लाभार्थ्यांनी आपली माहिती भरताना त्यामध्ये काही चूक केलेली असेल किंवा डॉक्युमेंट्स अपलोड करताना काही चुका झालेल्या असतील, म्हणजे आधार कार्डचे जर समजा आपल्याला पाठीमागचा आणि पुढचा दोन्ही फोटो अपलोड करायचा होता तर तुम्ही फक्त एकच फोटो जर अपलोड केलेला असेल, किंवा रेशन कार्डचा सुद्धा आपल्याला पहिल्या आणि शेवटच्या पानाचा फोटो अपलोड करायचा होता आणि तुम्ही जर फक्त एकच पहिल्या पानाचाच फोटो अपलोड केलेला असेल, त्याच पद्धतीने मतदान कार्ड असेल, मतदान कार्डचा सुद्धा आपण जर पहिल्या पानाचाच फोटो अपलोड केलेला असेल, मागच्या पानाचा फोटो जर अपलोड केलेला नसेल, तर अशा लाभार्थ्यांनी ज्या चुका केलेल्या आहेत, अशा महिलांनी ऑनलाइन फॉर्म भरताना ज्या चुका केलेल्या आहेत, या महिलांचे पहिल्या पात्र लाभार्थी यादीमध्ये नाव येणार नाहीये। जर मित्रो तुम्ही एडिट करून म्हणजे दुरुस्त करून परत जर फॉर्म सबमिट केलेला असेल तर मात्र तुमचं पहिल्या पात्र लाभार्थी यादीमध्ये नाव येईल। पण बऱ्याच जणांनी एडिट करून म्हणजे फॉर्म दुरुस्त करून देखील बऱ्याचशा चुका केलेल्या आहेत, त्यामुळे अशा लाभार्थ्यांचं पहिल्या पात्र लाभार्थी यादीमध्ये नाव येणं शक्य नाही आहे। अशा ज्या लाभार्थ्यांनी काही फॉर्म भरताना चुका केलेल्या आहेत, अशा लाभार्थ्यांचे फॉर्म जे आहे ते त्रुटीमध्ये पडले जातील। त्रुटीमध्ये पडल्यानंतर शासनाकडून त्रुटीची पूर्तता करण्यासाठी आपल्याला वेळ दिला जाईल, त्यानंतरच आपला फॉर्म जो आहे तो परत आपल्याला त्रुटीची पूर्तता करून शासनाकडे सबमिट करावा लागेल आणि मग आपला फॉर्म जो आहे तो शासनाकडून अप्रूव्ह होईल। पण ज्या लाभार्थ्यांनी मित्रो फॉर्म व्यवस्थित भरलेला आहे, न चुकता बिनचूक फॉर्म भरलेला आहे, आपले डॉक्युमेंट्स जे आहेत ते सुस्पष्ट दिसतील अशा स्वरूपात व्यवस्थित जे सांगितलेले डॉक्युमेंट्स आहेत ते व्यवस्थित अपलोड केलेले आहेत, अशा लाभार्थ्यांचे नाव मात्र पहिल्या पात्र लाभार्थी यादीमध्ये येणार आहेत। आता मित्रो ही पहिली पात्र लाभार्थी यादी नेमकी कधी येईल, तर साधारण मित्रो या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये पहिली पात्र लाभार्थ्यांची यादी शासनाकडून जाहीर केली जाईल आणि या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 15 ऑगस्ट नंतर 19 ऑगस्टच्या आधी म्हणजे रक्षाबंधनच्या आधी पात्र लाभार्थ्यांच्या पात्र महिलांच्या खात्यामध्ये हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला 1500 रुपयाचा हप्ता वितरित केली जाण्याची शक्यता आहे। मित्रो या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील माहिती दिलेली आहे। तर मित्रो अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या पात्र लाभार्थी यादीमध्ये कुणाचं नेमकं नाव येईल आणि कुणाचं नाव या पहिल्या पात्र लाभार्थी यादीमध्ये येणार नाही, या संदर्भात ही होती थोडक्यात आणि महत्त्वाची अशी माहिती। ही माहिती मित्रो आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर माता भगिनींना मित्रमैत्रिणींना त्यांच्या व्हॉट्सअपवरती ही माहिती जास्तीत जास्त पाठवायला विसरू नका। मित्रो या संदर्भातील येणारी पुढील नवीन अपडेट नवीन माहिती आपल्याला जर जाणून घ्यायची असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, म्हणजे येणारी पुढील नवीन अपडेट नवीन माहिती सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल। चला तर मित्रो भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह। धन्यवाद।